सोडवून आणलेली मोटर पुन्हा आणि जोडल्यात बघा. शिव आदमी बघा, ह्याचं नाव ओंकार आहे. याला सगळेजण लाडानं भैया म्हणतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा व्ह्यू बघून घ्या कसा दिसतोय. आज थोडं लेट व्हिडिओ सुरू केलोय कारण सकाळी उठल्यापासून थोडा मिनी व्लॉग तयार करत होतो आणि मिनी व्लॉग तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड पण केला आहे. विहिरीत पाणी वरत होतं, पोहायसाठी कॅन टाकलेलं. ती कॅन काय आता खालीच राहिल्यात बघा. कचरा पण जरा पडला आहे. आपल्याला सिंगल पीचची मोटर सुरू करायची आहे. वरती मक्याला पाणी सोडलं आहे, सोलरचं एक पाणी चालू केलं आहे आणि सिंगल पीच एक चालू करायचं आहे. ओके, आता पाणी जाते त्या वरच्या नवीन लावलेल्या मक्याला. एडिटिंगमुळे अजून काय आंघोळ झाले नाही, अजून बुरसच आहे. फटाफटमध्ये आंघोळ करून येतो सगळ्यात पहिला. झाली बघा आंघोळ. अर्जुन दादा बघा सकाळ सकाळी वैरण घेऊन आले हाती घासाची. आपल्या युवराजचा स्टार्टर प्रॉब्लेम नीट केला पाहिजे. स्टार्टर लागायला दमवा लागले. आजचं सगळ्यात पहिलं काम हातात घेतले म्हणजे आज रिटर्न यायला पाणी विहिरीत सोडायचं आहे. आपल्याला 2.5 इंच कोपरा लागणार आहे. शेडवर आणायला चाललोय. पोप्या काकांची गाडी घेतली आणि चाललोय खाली शेडकडं. एक 2.5 इंच आणि एक 2 इंच कोपरा घेतलोय. आता चाललोय विहिरीकडं आणि नंतर सगळं जोडलंय. आता पाण्याला प्रेशर द्यायसाठी हे कॉक बंद केला म्हणजे बागाला पाणी पडत नाही आणि तिथं आत विहिरीत पाणी जास्त पडते. झाल्यावर दुसरीकडनं कुठनं तर असला कोपऱ्या काढला असला कापून तर हे बाद आहे म्हणून टाकून द्यायचं नाही. असं मारतूल खाऊन घेतलं आतलं काढायचं आणि परत उपयोगाला तयार होते बघा. आणि ते काढायचं सगळंच थांबलं बघा. इथलं एक सोलर चालू केलंय आणि तिकडे खाली मळ्यातलं एक सोलर चालू करायला लावून दिलात मला. सोलर चालू केले बघा. बघा माझ्या परग्याला पण घेऊन जाणार आहे. हाती कासातला कॉक पण बंद केला आहे. काकांची चार्जेवरची स्कूटी पण इथंच आहे. आता बाळूला म्हटलं ती गाडी घेऊन जा आणि मी ही स्कूटी घेऊन चालू आहे. विहिरीत पाणी जायचं तोपर्यंत कच्चं काम केलं आहे. अजून ह्याला फिल्टर तेन बसवून दुसरी मोटर तेन लई काम आहे अजून ह्याचं. हे तात्पुरतं केलं आहे. ह्या विहिरीत तर काम संपलं आहे. आता दुसरं काम म्हणजे खालची जी विहीर आहे त्या खालच्या विहिरीतली एक मोटर जळली आहे. ती मोटर वर काढायची आहे. आले बा प्रेशरनं पाणी. ह्या विहिरीतली मोटर काढायची आपल्याला. आले एक पिरू गावलं बघा. कासरं जुनं झाल्यात, सारखं तुटायला लागल्यात. खायला गावलं बघा. आमच्या भागात तर याला बोरचिंचा म्हणतात. तुमच्या साईडला काय म्हणतात सांगा. मोटर तर वर काढल्या. ती मोटर खोलायसाठी ॲडजस्ट पाना लागणार आहे मोठा. तो पाना आपल्या घरात आहे. स्कूटीची चावी घेतल्या. आता घरात जाऊन तो पाना घेऊन येतो फास्टमध्ये. घेतला बा पाना. काढली बघा मोटर. दमला आदमी. त्या जुन्या विहिरीतली मोटर तर काढल्या बघा. आता नवीन विहिरीत टाकायसाठी जी मोटर आणलेली त्याचं 2 भाग करून खालच्या विहिरीत आणून टाकायचं आहे. तोपर्यंत मोटर मधलं खोलायसाठी 2 पानं घेतल्यात. एवढ्या पिशवीत 2 पानं घावीन झालतीत. केले बघा बाजूला मोटर, पंप आणि हो त्याचा शॉफ्ट. नवीन विहिरीसाठी पेटी तयार करल्यात. मोटर सोडवून आणली आणि हितांनी जोडल्या. आता आणि ह्या विहिरीत सोडायची आणि पाणी सुरू होते. आणि सोडवून आणलेली मोटर पुन्हा आणि जोडल्यात बघा. शिव आदमी बघा, ह्याचं नाव ओंकार आहे. याला सगळेजण लाडानं भैया म्हणतात. ही मोटर इथं अशी सोडल्या आणि तिकडे पोपट काकांच्या घराकडे चाललोय. ती नवीन पेटी जोडायला लागल्या तिथं. काकांच्या आंब्याला मोहर पण चांगला आला आहे. केळीची बाग पण आहे, आंबा पण आहे. त्यांचं पेटी तर ऑटो जोडायचं सुरूच आहे. तोपर्यंत मी उसाला पाणी चालू करायला आलोय.
त्या रस्त्याकडच्या उसाला पाणी सोडायचं आपल्याला. त्यावरती आरकेच्या प्लॉटला पाणी सुरू आहे. पहिला हा मेन कॉक सुरू करतो, म्हणजे पाणी वरती जाते आणि मग आरकेतला बंद करणार. हा कॉक सुरू केलाय, आता वरती जाऊन बागेतला कॉक बंद करायचा. हा आरके मधला मेन कॉक आहे बघा. हे कॉक बंद केला की पाणी बंद होते पूर्ण बागेचं, आणि चालू ठेवला की चालू होते. आता हे कॉक आपल्याला बंद करायचं आहे, कारण उसाला पाणी सोडले आपण. बंद झालं बघा बागातलं पाणी. आता घराकडे जाऊन नवीन विहिरीतली सिंगल फिशची मोटर सुरू आहे का बंद झाल्या जाऊन बघून यायचं आहे. सुरू आहे बघा मोटर बंद, आणि सोलरचं पाणी पण रिटर्न पडायला सुरू आहे. ऑटो जोडायला आलेले मिस्त्रींना पैसे द्यायचं होतं, पैसे पण घेतलेत घरातून. पाणी सुरू झाले की नाही याची खात्री करायला आलतो. सुरू झाले बाबा पाणी. जोडल्या का पेटी नवीन विहिरीसाठी. ही गँग बघा निवांत बसल्या. सगळी जिकडची तिकडे गायब झाली. आम्ही दोघा झोका खेळत बसलोय. आपल्या नवीन विहिरीवरच्या मोटरीला ही जाळी नव्हती, त्या जुन्या मोटरीची जाळी आता त्या मोटरीला घालायची आहे. मोटर जोडायचं तर सुरूच आहे बघा. आम्ही नवीन मक्यात चालू आहे पाईपा बदलायला, कारण की सकाळपासून पाणी एकाच ओळीला पडायला लागले. हे एक ओळीनं पाणी पडले. ही ओळीला आता ह्या ओळीत पाईपा टाकायच्या सगळ्या. बदलल्या बघा सगळ्या पाईपा. पाईपा बदलून आलोय. आता 3:30 वाजल्यात. जेवायला खूप वेळ झालाय. आता सगळ्यात पहिला जेवण करून घेतो. झालं बघा जेवण. आता परत आणि चाललोय जिथं मोटर सोडायला लागल्यात जुन्या विहिरीपाशी, तिथं चाललोय. आणि पुन्हा विहिरीपाशी सोडली बघा मोटर. आता सुरू करणार आहे. पाईप एवढीच आहे, कसं धरणार सगळी एवढी आपली. मोटर सोडून टेस्टिंग पण घेतली बघा. आता चाललोय घराकडं. घराकडे जाऊन गावाकडे जायचं आहे. काल राहिलेली गॅसची टाकी भरून आणायची आहे मला. खालची मोटर चालू केल्या केल्या बघा याला प्रेशर फुल झाला बघा. चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय बघा गावाकडं. आपली गॅस टाकी मोकळी सागरब्यापाशी ठेवल्या, तिथनं घेऊन भरायची. आले बघा सागरब्यापाशी. घेतलं बघा टाकी. आता चाललोय गॅस ऑफिसकडं. पावती मिळाल्या. आता गोडाऊनमध्ये जाऊन टाकी भरून आणायची. हे गोडाऊन आहे बघा. टाक्या दाखवतो पब्लिकला. घेतल्या बघा भरलेली टाकी. आता थेट घराकडे निघालोय. टाकी घेऊन आलोय बघा घरापाशी. आता बघायचं पुढचं नियोजन काय काय आहे. आज आपलं काम खूप उशीरपर्यंत चालणार आहे. आत्ता केलेला आजपर्यंतचा व्लॉग खूप मोठा होत आहे, म्हणताना हा व्लॉग इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 मध्ये. पार्ट 2 पण खूप इंटरेस्टिंग आहे.